नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला या प्रकरणाचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये पृथ्वी ग्रह आहे हे आपण बघितलं. सूर्य हा तारा आहे. सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो. चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती फिरतो, म्हणून पृथ्वीचा तो उपग्रह आहे, अशी आपण माहिती बघितलेली आहे. मग ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी चंद्र जो आहे हा पृथ्वीभोवती फिरत असतो, म्हणून त्याला उपग्रह असं म्हणतात. मग ही पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो, परंतु पृथ्वी जी आहे ही सूर्याभोवती फिरते, कारण सूर्य हा तारा आहे आणि ताऱ्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळत असतो, म्हणून ताऱ्याभोवती ग्रह फिरत असतात. मग सूर्य हा तारा आहे, पृथ्वी हा ग्रह आहे, त्यामुळं पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. त्याचबरोबर पृथ्वी स्वतःभोवतीही फिरत असते. मग आता या पृथ्वीचं फिरणं कसं आहे आणि या पृथ्वीच्या फिरण्यामुळं काय काय परिणाम आपल्याला दिसून येतात, हे आपल्याला आज परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील पृथ्वीचे फिरणे या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. तर चला तर बघूया मग आपण पृथ्वीचे फिरणे या प्रकरणातील काय काय दिलेले आहे आणि आपल्याला काय काय शिकायचं आहे. धड्याचं नाव बघा, अगदी सोपं आहे. पृथ्वीचं फिरणं. पण हे नुसतं फिरणं नाही आहे, तर या पृथ्वीच्या फिरण्यामुळं काय काय परिणाम होतात हे आपल्याला अभ्यासायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एक भोवरा घेतला आणि तो भोवरा तुम्ही फिरवत असतात. बघा, आता हा भोवरा आहे, ह्या भोवऱ्याला हा मधोमध काय आहे, अक्ष आहे, आणि त्याला खाली एक लोखंडाचं छोटंसं टोक आलेलं तुम्ही बघतात, आणि त्या टोकावरच हा जो भोवरा आहे, हा आपला भोवरा काय होत असतो, फिरत असतो. हा भोवरा आपला फिरत असतो. भोवरा कशाभोवती फिरतो, तर हा भोवरा जो आहे हा अक्षाभोवती फिरत असतो. मग पृथ्वी सुद्धा भोवरा स्वतःभोवती फिरतो. स्वतःभोवती फिरणारी कोणती वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते. म्हणजे हा भोवरा जेव्हा फिरतो तेव्हा त्या भोवऱ्यामध्ये असणारा अक्ष तुम्हाला दिसत नाही, म्हणून अदृश्य रेषेभोवती फिरत असतो. वस्तूच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला परिवलन असं म्हणतात. म्हणजे वस्तू जेव्हा स्वतःभोवतीच फिरते तेव्हा त्या गतीला परिवलन असं म्हटलं जातं. वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते त्या रेषेला त्या वस्तूचा अक्ष असं म्हणतात. ज्या अदृश्य रेषेभोवती वस्तू फिरते त्या रेषेला त्या वस्तूचा अक्ष असं म्हणतात. मग हा भोवरा आहे, हा भोवरा या रेषेभोवती फिरतो, म्हणून याला आपण म्हणतो अक्ष. त्याचप्रमाणे पृथ्वी जी आहे ही स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवतीही फिरत असते. मग हे पृथ्वीचं परिवलन कसं असतं हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर आपण काय करूयात, पृथ्वीचं परिवलन. पृथ्वीचं परिवलन हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर काय करायचं बघा. एक पृथ्वी गोल आपण घ्यायचा, तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पाहायचं, आणि तो बघत असताना त्याला एक ओळंबा बांधायचा आणि पृथ्वी गोलाजवळ तो धरायचा. तुम्ही हे घरी सुद्धा करू शकता. जर तुम्ही एक बॉल घेतला आणि तो जर
थोडासा एक बॉल घ्यायचा किंवा एक चेंडू घ्यायचा आणि तो चेंडू जर तुम्ही फिरवलात तरीसुद्धा थोडासा त्याचं परिवलन कसं असतं ते अभ्यासायचं आहे. बघा, ओळंबा पृथ्वी गोल घ्यायचा, तो फिरवून बघायचा, तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते बघायचं. एक ओळंबा घ्यायचा आणि तो ओळंबा पृथ्वीच्या गोलाजवळ धरायचा. मग आता बघा, ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे. या पृथ्वीच्या इथून जर आपण असा ओळंबा धरला, ओळंबा म्हणजे काय तर एक दोरा घ्यायचा आणि त्या दोऱ्याला एखादी जड वस्तू बांधायची. त्यामुळं काय होतं तर तो दोरा जो आहे तो या खालच्या वजनामुळं काय होतो, स्थिर राहतो. ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात असं तुमच्या लक्षात येईल. हा जो आहे हा पृथ्वीचा अक्ष आहे, हा जो आहे हा पृथ्वीचा अक्ष आहे, हा जो आहे हा पृथ्वीचा अक्ष आहे, हा जो आहे हा ओळंबा आहे. मग हा जो ओळंबा आहे हा ओळंबा आणि हा अक्ष जो आहे हा पृथ्वी एकमेकांशी कोन करतात. ओळंबा आणि हा ओळंबा आणि हा पृथ्वीचा अक्ष हे दोन्ही एकमेकांशी कोन करतात हे आपल्याला दिसून येतं. म्हणजेच पृथ्वीचा जो अक्ष आहे तो कललेला आहे, तो कललेला आहे. का कललेला आहे तर हा जेव्हा आपण ओळंबा सरळ सोडतो आणि हा जो पृथ्वीचा अक्ष आहे हा अक्ष म्हणजे ही रेषा आणि ही रेषा या दोन रेषांमध्ये कोन तयार होतो आणि कोन तयार होतो म्हणजेच पृथ्वीचा अक्ष हा थोडासा कललेला आहे. अशा कललेल्या स्थितीमध्ये पृथ्वी परिवलन करत असते. परिवलन करत असते म्हणजे स्वतःभोवतीच फिरत असते. या चित्रात आपण या आकृतीमध्ये पृथ्वीचा अक्ष एन आणि एस या रेषेने दाखवलेला आहे. हा जो आहे हा पृथ्वीचा अक्ष आहे, एन आणि एस या रेषेने आपण दाखवलेला आहे. मग एन आणि ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. ही रेषा जी आहे ही पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. एन व एस या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. हा एन आणि हा एस जो आहे हे पृथ्वीचे ध्रुव आहेत. मग एन म्हणजे काय तर पृथ्वीचा उत्तर ध्रुव. एन म्हणजे पृथ्वीचा उत्तर ध्रुव, नॉर्थ पोल, आणि एस म्हणजे पृथ्वीचा दक्षिण ध्रुव, साऊथ पोल असं आपण म्हणत असतो. म्हणजे एन हा आहे तो उत्तर ध्रुव आहे, एस जो आहे हा दक्षिण ध्रुव आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात. बघा, उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर, हा उत्तर ध्रुव आहे हा दक्षिण ध्रुव आहे, या दोन्हीच्या मध्यावर जर बरोबर आपण एक रेष काढली, दोन्हीच्या मध्यावर जर आपण एक रेष काढली तर पृथ्वीचे दोन समान भागामध्ये काय झाले, विभाजन झालं किंवा पृथ्वीचे दोन समान भाग झाले. आणि पृथ्वीवरील या काल्पनिक रेषेलाच विषुववृत्त असं म्हणतात. पृथ्वीच्या या काल्पनिक रेषेलाच विषुववृत्त असं म्हणतात. विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना बरोबर आपण मधोमधच रेष काढलेली, त्यामुळं पृथ्वीचे दोन समान भाग झालेले आहेत. आणि विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असं म्हणतात. गोलार्ध, अर्धा गोल, जो दक्षिण भागात अर्धा गोल जो दक्षिण भागात आहे त्याला दक्षिण गोलार्ध म्हणतात. अर्धा गोल जो उत्तर ध्रुवात आहे त्याला उत्तर गोलार्ध असं म्हणतात. हे झालं पृथ्वीचं परिवलन. आता आपल्याला बघा एक सोपा आणि छान प्रयोग करून बघायचा. आता सुट्टीचा आहे, तुम्ही घरी प्रयोग करून हा बघायचा. पण प्रयोग करत असताना थोडीशी काळजी घ्यायची. प्रयोग करत असताना थोडीशी
काळजी घ्यायची. बघा आता काय आहे प्रयोग, तर काय करायचं, एक मोठा टेबल घ्यायचा, एक मोठा टेबल घ्यायचा, टेबलच्या मधोमध एक मेणबत्ती ठेवायची, टेबलच्या मधोमध काय करायचं, एक मेणबत्ती ठेवायची, मेणबत्तीच्या भोवती एक वर्तुळ काढायचं, मेणबत्तीच्या भोवती काय करायचं, एक वर्तुळ काढायचं आणि या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वी गोल ठेवायचा. या वर्तुळाच्या कोणत्याही गोलावर काय करायचं, हा आपला पृथ्वी गोल ठेवायचा. मेणबत्ती पेटवा, मेणबत्ती काय करायचं, पेटवायची आणि खोलीमधील सर्व प्रकाश नाहीसा करायचा, खोलीमध्ये अंधार करायचा. मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे असं समजायचं, कारण मेणबत्तीपासून आपल्याला काय मिळतो, उजेड मिळतो. पृथ्वी गोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो याचं तुम्ही निरीक्षण करायचे आणि कोणत्या भागावर उजेड पडत नाही याचं सुद्धा तुम्ही काय करायचे, निरीक्षण करायचे. असं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पाहायचं, पृथ्वी गोलाच्या उत्तर ध्रुवाकडून जर आपण पाहिलं असता आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाचे काटे असे फिरतात पण ही पृथ्वी आपल्याला कशी फिरवायची, अशी विरुद्ध दिशेनं फिरवायची आहे, विरुद्ध दिशेने फिरवली. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात. जशी जशी ती फिरत जाईल तसा काही भाग हा उजेडात येत जाईल. ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन म्हणजे दिवस असतो आणि ज्या भागावर उजेड पडत नाही तिथं रात्र असते. म्हणजे पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होतं, दिवस आणि रात्र होत असतात. बघा म्हणजे ज्या भागावर उजेड पडतो त्या भागामध्ये दिवस असतो, ज्या भागावर उजेड पडत नाही तिथं रात्र असते. मग आता याच्यानंतर दुसरा एक अजून सोपा प्रयोग करायचा आहे. बघा तो कशासाठी करायचे, तर सूर्यास्त आणि सूर्योदय कसे होतात हे आपल्याला बघण्यासाठी म्हणून आता अजून एक प्रयोग तुम्ही करून बघायचा आहे घरी. कसा करायचा तो सांगते तुम्हाला. बघा एक लाल रंगाची टिकली घ्यायची, ती पृथ्वी गोलावर चिटकवायची. पृथ्वी गोल म्हणून तुम्ही एक चेंडू सुद्धा घेऊ शकता, फक्त थोडासा एखाद्या स्टँडवर लावताना थोडासा कल्लेला लावायचा आणि मग मगाशी जसं सांगितलं होतं तसंच पृथ्वी गोल आणि मेणबत्ती घेऊन हा प्रयोग करायचा. म्हणजे मेणबत्ती मधोमध ठेवायची, अंधार करायचा, एका गोलवरती पृथ्वीचा गोल ठेवायचा. पृथ्वी गोल घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायची. लाल टिकलीवर पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय आणि कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान म्हणजे दुपार आणि सूर्यास्त होईल याचं तुम्हाला निरीक्षण करायचे. मग हे जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसून येईल. बघा ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवर तुम्ही ही चिटकवलेली टिकली आहे, तर तुम्हाला काय दिसून येईल बघा की लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होते हे जर बघायचं असेल तर पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झाले तेव्हा त्या टिकलीवर पुन्हा उजेड आलेला दिसतो. म्हणजे एकदा उजेड आल्यानंतर ती पृथ्वी पुन्हा स्वतःभोवती फिरते आणि तेव्हाच त्या टिकलीवर काय होतं, उजेड येतो. हा उजेड जेव्हा पृथ्वी एक परिवलन पूर्ण करते तेव्हाच येतो. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. बघा पृथ्वीला
पुन्हा उजेडात येण्यासाठी किंवा पृथ्वीचं परिवलन पूर्ण होण्यासाठी 1 दिवस लागतो. मग एक दिवस एका दिवसाचे 1 दिन आणि 1 रात्र असे भाग पडतात. म्हणजे एका दिवसामध्ये दिवस आणि रात्र असे भाग असतात. या कालावधीचे आपण 24 समान भाग करतो. 24 समान भाग करतो. म्हणजे आपण म्हणतो सकाळचे 12 तास, रात्रीचे 12 तास असं आपण म्हणतो. म्हणजे एका दिवसामध्ये 24 तास असतात. म्हणजेच या 24 भागाचे जर आपण समान भाग केले तर प्रत्येक भागाला 1 तास असं म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होतात, दिवस. मग या दिवसामध्ये किती कालावधी येतो तर त्याच्यामध्ये 24 भाग असतात आणि प्रत्येक भागाला 1 तास असं म्हणतात. प्रत्येक भागाला 1 तास असं म्हणतात. मग आता आपण बघा काय काय बघितलं. दिवस रात्र बघितले, सूर्योदय सूर्यास्त मध्यान्ह बघितलं. मग आता याच्यानंतर पुन्हा आपल्याला वर्ष कसं असतं ते पण बघायचं आहे. आणि हे सर्व जे होत असतं हे सर्व पृथ्वीच्या हे सगळे परिणाम जे आहे, दिवस रात्र सूर्योदय सूर्यास्त वर्ष, हे सगळं पृथ्वीच्या परिवलनामुळे होत असतं. आता आपल्याला बघायचं आहे वर्ष. मग आता वर्ष कसं होतं हे सुद्धा तुम्ही एका प्रयोगानं सिद्ध करू शकता. बघा, पृथ्वी गोल टेबलावरील एका वर्तुळावरून पुढे सरकवा. असे करत असताना पृथ्वी गोल सतत फिरत ठेवा. काय करायचं, पृथ्वी गोल हा सतत फिरत ठेवायचा आहे आणि अक्षाची दिशा बदलणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. अक्ष जर बदलला तर पृथ्वीचे 2 भाग जे असतात ते वेगवेगळे येतात. वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवतीही परिभ्रमण करत असते. म्हणजे बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरतेच, पण स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती सुद्धा फिरते. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन असं म्हणतात. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरते त्याला परिभ्रमण असं म्हणतात. मग या परिभ्रमणासाठी जो कालावधी लागतो, या परिभ्रमणासाठी किंवा पृथ्वीच्या या फिरण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला आपण 1 वर्ष असं म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती की एका वर्षात किती दिवस असतात? बरोबर, 365 दिवस असतात. पण हे मोगम झालं. पण पृथ्वीला एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो तो 365 दिवस आणि 6 तास. 365 दिवस आणि 6 तास एवढा कालावधी त्यांना लागतो. मग आता आपला वर्ष तर किती दिवसाचं असतं? 365 दिवसांचं. मग ह्या 6 तास कुठे गेले तर त्याचं सुद्धा आपल्याला काय होतं ते आपण बघूयात. बघा, ग्रेगोरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत, ग्रेगोरियन म्हणजे आपण जानेवारी फेब्रुवारी इंग्रजी महिने म्हणतो ना, ते महिने. या ग्रेगोरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत सर्वसाधारणपणे 365 दिवस असतात, हे तुम्हाला माहिती आहे. पण याचा अर्थ असा होतो की प्रत्येक वर्षात 6 तास जे आहेत ते कमी धरले जातात. 6 तास आहेत ते कमी धरले जातात. मग 4 वर्षात 6 चोक 24 किती तास होतात? 24 तास होतात. म्हणजेच किती दिवस होतात? 1 दिवस होतो. मग हा 1 दिवस जो आहे तो 4 वर्षानंतर आपण काय करतो?
भरून काढतो. 4 वर्षानंतर हा एक दिवस जो आहे तो आपण भरून काढतो. आणि मग त्या वर्षाला आपण काय म्हणतो? त्या वर्षाला आपण लीप वर्ष म्हणतो. बघा आता हे 2020 साल जे चालू आहे हे लीप वर्ष आहे. काय लीप वर्ष आहे? तर आपण म्हणतो लीप वर्षाला 4नी भागायचं, म्हणजे मग 4नी पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष असतं. मग ते 4नी का भागायचं? तर त्याचं उत्तर हे आहे की पृथ्वीला परिभ्रमण करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात. उरलेले हे 6 तास भरून काढण्यासाठी म्हणून 4 वर्षानंतर 6 × 24 एक दिवस येतो आणि तो दिवस भरून काढण्यासाठी 4 वर्षानंतर हे लीप वर्ष येत असतं. मग या लीप वर्षामध्ये काय असतं? तर आपला फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो, पण लीप वर्षामध्ये तो 29 दिवसाचा असतो. म्हणजे लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. मग या लीप वर्षामध्ये एकूण 365च्या ऐवजी किती दिवस असतील? बरोबर 366 दिवस असतील. आता बघा, तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये शिकलेले आहेत की पृथ्वीवर दिन आणि रात्रीचा कालावधी सारखा नसतो. म्हणजे दिवस आणि रात्र हे सारखे नसतात. हे तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये शिकलेले आहात. पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे मगाशीच आपण बघितलं की एन आणि एस ही रेषा थोडीशी काय होती? कललेली होती. मग ही जी रेषा, हा जो पृथ्वीचा आस आहे हा कललेला असल्यामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक पडत असतो. 22 मार्च बघा, 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असतो. दिनमान जास्त असतो म्हणजे दिवस जास्त असतो. मग दिवस मोठा असल्यामुळं तिथं साहजिकच काय होणार आहे? उष्णता जास्त असणार आहे. म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र काय जास्त असणार आहे? रात्र जास्त असणार आहे. आणि रात्रमान जास्त असल्यामुळे किंवा रात्र मोठी असल्यामुळे त्या भागामध्ये काय असती? उष्णता कमी असती. त्यामुळे दक्षिण गोलार्धात तिथं हिवाळा असतो. आता बघा पुढचं बघा, उरलेल्या दिवसांचं काय? मग 23 सप्टेंबर ते 22 मार्च 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात काय असणार आहे? त्याच्या विरुद्ध असणार आहे. दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असतं आणि त्यामुळे तिथे उष्णता जास्त मिळते. आणि म्हणून या दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असल्यामुळे त्या भागात उष्णतेचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळं उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. म्हणजे 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळामध्ये उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो, तर दक्षिण गोलार्धामध्ये काय असतो? बरोबर उष्णता म्हणजे उन्हाळा असतो किंवा उष्णता जास्त असते. पण जेव्हा लीप वर्ष येतं तेव्हा या तारखांमध्ये थोडाफार फरक दिसून येतो. आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने किती ऋतू आहेत? 3. बरोबर, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 मुख्य ऋतू आहेत. आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असेही ऋतू मानतो. असे 6 ऋतूंचेही चक्र आहे. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत सण आणि उत्सव साजरे केले जातात. विविध गाणी म्हटली जातात आणि खेळही खेळले जातात. बघा सप्टेंबरमध्ये आपल्या इकडं काय असतं? गणपती असतात. बरोबर आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काय असतं? थंडीचे दिवस असतात, दिवाळी असते. बरोबर, म्हणजे त्या ऋतुचक्रानुसार आपल्याकडं सणवार आपण साजरे करत असतो. आता पुढचं जे आहे ते आपल्याला बघायचे पौर्णिमा व अमावस्या. अमावस्या तुम्हाला माहिती एका महिन्यात किती दिवस असतात? 30 किंवा 31. बघा मग आता पौर्णिमा आणि अमावस्या. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. मगाशी सांगितलं की पृथ्वी
हा ग्रह आहे आणि त्याचा उपग्रह काय आहे, चंद्र आहे. त्यामुळं पृथ्वीभोवती चंद्र हा काय करत असतो, फिरत असतो, परिभ्रमण करत असतो. परंतु या दोन भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात. या दोन रेषा म्हणजे कोणत्या, पौर्णिमा आणि अमावस्या. बघा आता चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो, चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो, त्याच वेळेला पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती काय करत असती, परिभ्रमण करत असती. मग अशा वेळेला दोन्ही जे आहेत ग्रह, दोन भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात. म्हणून चंद्र, सूर्य आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असं नाही. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाच्या पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसत असते. चंद्र स्वयंप्रकाशित नाही. चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो आणि अमावस्येच्या रात्री चंद्राचा कोणताच भाग दिसत नाही. म्हणून बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जास्त प्रकाश दिसतो, चंद्र सुद्धा पूर्ण गोलपणे दिसत असतो. आणि अमावस्येच्या रात्री बाहेर खूप अंधार पडलेला असतो आणि चंद्र पण आपल्याला दिसत नाही. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो वाढत जातो. यालाच आपण चंद्राच्या कला असं म्हणतो. यालाच आपण चंद्राच्या कला असं म्हणतो. म्हणजे समजा ही जी आहे, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत काय होत जाणार आहे, ती वाढत जाणार आहे. आणि पौर्णिमेला ती काय होणार आहे, पूर्ण गोल होणार आहे. आणि पौर्णिमेपासून ती काय होणार आहे, हळूहळू कमी होत जाणार आहे आणि अमावस्याला पूर्ण तो चंद्र आपल्याला दिसणार नाही. आता जे आहे ते चांद्रमास आणि तिथी. चांद्रमास व तिथी. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा 15 दिवसाच्या कला म्हणजे चंद्राचा जो आकार अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत म्हणजे काय होणार आहे, तो वाढत जाणार आहे. अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत चंद्राला येण्यासाठी 14 किंवा 15 दिवसाचा कालावधी लागतो. या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात. शुक्ल पक्ष. शुक्ल पक्ष म्हणजे काय, तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत. अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत म्हणजे चंद्राचा आकार काय होणार आहे, हळूहळू वाढत जाणार आहे. त्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात. मग आता तो चंद्राचा जो आकार आहे तो काय होतो, हळूहळू कमी पण होत जातो. मग पौर्णिमेपासून चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो आणि त्याला सुद्धा 14 किंवा 15 दिवसाचा कालावधी लागतो. आणि या पंधरवड्याला कृष्ण पक्ष असं म्हणतात. काय म्हणतात, कृष्ण पक्ष. कृष्ण पक्षामध्ये काय येणार आहे, तर पौर्णिमेपासून अमावस्या. मग आता बघा, त्याला म्हणायचं कृष्ण पक्ष. मग अमावस्येचा काळ सुमारे 18 ते 30 दिवसांनी येतो, म्हणजे महिना भरल्यावरच तो येत असतो. पौर्णिमेचा सुद्धा कालावधी 18 ते 30 दिवसांनीच येत असतो. आणि या 28 ते 30 दिवसाच्या काळालाच चांद्रमास असं म्हणतात. काय म्हणतात, चांद्रमास. म्हणजे या दोन्हीला मिळून काय म्हणतात, चांद्रमास.
या दोन्हीला मिळून काय म्हणतात? चांद्रमास म्हणतात. आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असं म्हणतात. म्हणजे बघा, अमावस्या झाल्यानंतर काय येणार आहे? पौर्णिमा येणार आहे. बरोबर, अमावस्या झाल्यानंतर पौर्णिमा येणार आहे. याला किती दिवसाचा कालावधी लागणार आहे? 15. बरोबर, 15 दिवस, 15. त्याला कोणता पक्ष म्हणायचं? शुक्ल पक्ष. आता पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत त्याला काय म्हणायचं? कृष्ण पक्ष असं म्हणायचं. आणि शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, चांद्रमास म्हणजेच 1 महिना. म्हणजेच बघा, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्हींचे मिळून काय होतात? चांद्रमास तयार होतो. म्हणजेच एकूण 30 दिवस तिथं तयार होत असतात. मग आज आपण काय बघितलं? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे आपण काय बघितलं? आज आपण काय शिकलो? तर बघा, आज पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्यापर्यंतच्या काळाला आपण चांद्रमास असं म्हणतो. चांद्रमास सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चांद्रमासातील 15वड्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात. अमावस्याचा शेवट होणाऱ्या 15वड्याला कृष्ण पक्ष असं म्हणतात. आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या ज्या चंद्राच्या कला आहेत याचं आकृती तुम्ही वहीमध्ये काढायची आहे. आणि प्रत्येक काय बघितलं आपण की चांद्रमासातील प्रत्येक दिवस हा एक तिथी असतो. मग एका महिन्यामध्ये कोणकोणत्या तिथी येतात यांची नावंही तुम्ही वहीमध्ये लिहून काढायची आहेत. आणि